नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण गेले 2 दिवस म्हणजे माऊसचा वापर न करता आपण ॲप्लिकेशन ओपन कसं करू शकतो किंवा कीबोर्डचा वापर न करता आपण ॲप्लिकेशन कसं ओपन करू शकतो हे आपण आमच्या ह्या भागामध्ये शिकत होतो. तर आजही आपण तोच असा एक इंटरेस्टिंग पॉईंट शिकणार आहोत. आपण आत्तापर्यंत माऊसचा वापर न करता ॲप्लिकेशन चालू कसं करायचं की हे पाहिलं, पण माऊसचा वापर न करता हे ॲप्लिकेशन आपण बंद कसं करू शकतो. म्हणजे कालच्या भागामध्ये आपण माऊसचा वापर करून सगळ्या शॉर्टकट कीज ज्या होम टॅबमधल्या छोटे छोटे ॲप्लिकेशन्स आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला कुठले शॉर्टकट की लागतात किंवा त्या शॉर्टकट कीचा वापर आपण कशा प्रकारे करून अगदी इझिली आणि खूप कमी वेळेमध्ये आपलं ॲप्लिकेशनमधला एखादा प्रोजेक्ट बनवू शकतो हे पाहिलेलं होतं. आजच्या भागामध्ये आपण विदाऊट युझिंग माऊस एखादं ॲप्लिकेशन क्लोज कसं करायचं ते पाहणार आहोत. ओके, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर क्लोजचं बटन असतं. आपण ह्याच्यावरती माऊसने क्लिक करतो आणि ते ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट क्लोज होतं. किंवा मिनिमाइज करायचं असेल तरी आपण माऊसचा वापर करून मिनिमाइज करतो, रिस्टोअर करायचं असेल तरी करू शकतो. पण अशा काही कीज आहेत की ज्या कीज वापरून आपण आपले डॉक्युमेंट मिनिमाइज सुद्धा करू शकतो, मॅक्झिमाइज सुद्धा करू शकतो. इथे जर तुम्हाला पाहायला भेटलं तर तुम्ही पाहू शकता की माऊसचा वापर न करता सुद्धा आपण हे ॲप्लिकेशन क्लोज किंवा ओपन करू शकतो. ओपन करायला तर आपण शिकलेलोच आहोत माऊसचा वापर न करता, पण आता हे बटन आपल्याला क्लोज करायचं, मिनिमाइज करायचं, मॅक्झिमाइज करायचं, रिस्टोअर करायचं, हे सगळे ऑप्शन आपण माऊसचा वापर न करता आजच्या व्हिडिओमध्ये करून बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओचा पॉईंट आपला असा आहे की माऊसचा वापर न करता इतर जे तुम्हाला टास्क बारवरती 3 बटन्स दिसतात म्हणजे मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज, ते तिन्ही बटन्स कशा प्रकारे वापरायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सगळ्यात अगोदर ही विंडो मिनिमाइज करायला शिकूया. मिनिमाइज करायचं म्हणजेच काय, तर ह्या मायनसच्या साईनवरती क्लिक करून आपण ती विंडो इथं खाली असणाऱ्या टास्क बारवरती ठेवतो. तर माऊसचा वापर न करता हे कसं करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या कम्प्युटरच्या कीबोर्डवरती अल्ट आणि स्पेस बार अशी 2 बटन असतात, अल्ट आणि स्पेस बार. तर ती अल्ट आणि स्पेस बार दोन्ही बटन एकत्र प्रेस करायची. ओके, मी आता ती बटन प्रेस करते, अल्ट स्पेस बार. ओके, अल्ट आणि स्पेस बारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील, रिस्टोअर, मूव्ह, साईज, मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज. ओके, तर आता आपण इथून हे बटन रिस्टोअर करू शकतो. ही विंडो मूव्ह करू शकत नाही कारण ती ऑलरेडी हायलाइट ऑप्शन नाही आहे. ज्यावेळेस आपण ती मिनिमाइज करू त्यावेळेस तो मूव्हचं ऑप्शन हायलाइट होईल. त्यानंतर मिनिमाइज करू शकतो, मॅक्झिमाइज ऑलरेडी आहे त्यामुळे मॅक्झिमाइजचा पण ऑप्शन हायलाइट नाही आहे. त्यानंतर क्लोज. आता क्लोज करण्यासाठी आपण एक शॉर्टकट की वापरू शकतो, अल्ट प्लस F4 म्हणजे कम्प्युटरवरची अल्ट की प्लस फंक्शन की म्हणजे F1 पासून F12 पर्यंत ज्या काही कीज आहेत फंक्शन कीज त्यामधली F4 नंबरची की प्रेस केल्यानंतर आपण ती विंडो क्लोज करू शकतो. आता अल्ट प्लस F4 ह्या कीचा अजून एका कार्यासाठी वापर होतो. तर आपल्याला जेव्हा आपला PC किंवा आपला कम्प्युटर शटडाऊन करायचा असेल त्यावेळेस सुद्धा आपण अल्ट प्लस F4 ह्या बटनाचा वापर करत असतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं अल्ट प्लस F4 हे कोणतेही ॲप्लिकेशन असू दे ते ॲप्लिकेशन क्लोज करण्यासाठी, त्याचबरोबर आपला PC किंवा आपला कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. ओके, आता मी परत एकदा सांगते, आपण काय बघतोय तर माऊसचा वापर न करता आपण ही विंडो मिनिमाइज करून खाली ह्या आडव्या पट्टीच्या टास्क बारवरती आणून ठेवणार आहोत. पण यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा माऊसचा वापर करणार नाही. तर मी मगाशी सांगितलेलं बटन म्हणजेच आपल्या कीबोर्डवरचे जे अल्ट प्लस स्पेस बार हे बटन कीबोर्डवरती अवेलेबल असतं. ओके, तर अल्ट प्लस स्पेस बार हे दोन्ही बटन एकाच वेळेस प्रेस करायचे. ठीक आहे, तुम्हाला अशी विंडो दिसेल. तर त्यामधून तुम्ही पहिला ऑप्शन तुम्हाला दिसतोय रिस्टोअर, त्यानंतर मिनिमाइज आहे, त्यानंतर क्लोज आहे. आपण पहिल्यांदा हे विंडो मिनिमाइज करून बघूया. ओके, तर ती विंडो मिनिमाइज करण्यासाठी आपण या ठिकाणी असणाऱ्या स्पेस बारवरती क्लिक करणार आहोत. अल्ट प्लस स्पेस बार क्लिक केलं त्यानंतर इथं ऑप्शन येतो बघा रिस्टोअर. रिस्टोअर बटनवरून खाली येण्यासाठी आपण नेव्हिगेशन बटन वापरणार आहोत. म्हणजे आपल्या कीबोर्डवरती जे 4 बटन दाखवलेत बाणाचे ते आपल्याला असं वाटत असतं की त्याचा उपयोग नाहीये, पण त्याचा खरा खूप मोठा उपयोग या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, त्या ठिकाणाहून आपण मिनिमाइज ऑप्शनवरती आलेलो आहोत नेव्हिगेशन बटनचा वापर करून. इथं आल्यानंतर आपण कीबोर्डवरची एंटर की प्रेस करायची. ठीक आहे, तुम्हाला दिसेल या ठिकाणी ॲप्लिकेशन मिनिमाइज झालं. आता परत ते मोठं करायचं असेल तर तुम्ही अल्ट आणि टॅब ह्या बटनाचा वापर करू शकता. ओके, अल्ट प्लस टॅब
हे बटन वापरून ती विंडो आहे तशी परत तुम्ही ओपन केली. म्हणजे या ठिकाणी तुम्ही माऊसचा वापर केला नाही. मी परत एकदा सांगते, अल्ट प्लस स्पेस बार की दाबली, नेव्हिगेशन बटनचा वापर केला, मिनिमाइज बटनापर्यंत आपण आलो. तिथं आल्यानंतर कीबोर्डवरची एंटर की प्रेस केली. एंटर की प्रेस केल्यानंतर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी टास्क बारवरती तो ॲप्लिकेशन मिनिमाइज झालेला आहे. परत ते ओपन करण्यासाठी अल्ट आणि टॅब ही की आपण या ठिकाणी प्रेस केली. ते ॲप्लिकेशन परत मॅक्झिमाइज झाले आहे. ओके, आता परत मी अल्ट आणि स्पेस बार दाबते. अल्ट स्पेस बार दाबलं. आता परत आपल्याला ती रिस्टोर करायची सपोज, तर मी रिस्टोर ऑप्शनवरती क्लिक करते. म्हणजे ज्या स्थितीमध्ये ती विंडो ओपन झाली त्या स्थितीमध्ये तुम्ही ती घेऊ शकता. म्हणजे छोटी विंडो बनवून ती घेऊ शकता. याला आपण रिस्टोर करणं असं म्हणतो. परत जर ती क्लोज करायची असेल तर अल्ट प्लस स्पेस बार मी दाबलं. त्यानंतर बघा आता इथून मॅक्झिमाइज पण करू शकतो. आपण मॅक्झिमाइज करून बघूया. मॅक्झिमाइज बटनवरती आले मी नेव्हिगेशन बटनाचा वापर करून आणि एंटर की प्रेस केली. बाय डिफॉल्ट ते फुल स्क्रीन झाले. आता अल्ट प्लस स्पेस बार. आता परत मी या ठिकाणाहून क्लोज बटनवरती क्लिक करून ती विंडो क्लोज करू शकतो. ओके, मी क्लोजवरती आली आहे, दाबलं. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसेल की विंडो क्लोज झाली. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही विंडो माऊसचा वापर न करता सुद्धा क्लोज करू शकता. आता परत माऊसचा वापर न करता ओपन करून बघूया. तर त्यासाठी आपण विंडोज की प्रेस केली. या ठिकाणी खाली आपण काही टाईप करणार आहोत, वर्ड 2013 असं टाईप केलं. ठीक आहे, आता माऊसचा हा कर्सर आपण साईडला नेऊन ठेवूया. वर्ड 2013 त्या ठिकाणी आपण नेव्हिगेशन बारच्या सहाय्याने पोहोचलो आहोत. आता कीबोर्डवरची एंटर की फक्त प्रेस करायची. कीबोर्डवरची एंटर की प्रेस केली, ती विंडो ओपन होती. ओके, ह्याच्यामध्ये खूप सगळे ॲप्लिकेशन ओपन झालेत आणि आता इथं ऑफिस एक्सपर्टची एक विंडो येईल. ती विंडो क्लोज करण्यासाठी आपण कीबोर्डवरची जी सी म्हणजे अल्फाबेट्समधली जी सी की आहे ती प्रेस करतो. मी या ठिकाणी एंटर केलं. इथं जी विंडो आली मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्टिव्हेशन विझार्ड, ती क्लोज करण्यासाठी सी बटन प्रेस केलं आणि ब्लँक डॉक्युमेंटवरती एंटर केलं. आहेच ॲप्लिकेशन ओपन झालं. या ठिकाणी मी कोणत्याच पद्धतीमध्ये माऊसचा वापर केलेला नाही. तुम्ही पाहू शकता की मी कोणत्याच पद्धतीचा माऊसचा वापर केलेला नाही. आता परत एकदा मी रिपीट करते तुम्हाला, जेव्हा तुम्हाला विंडो मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज करायची असेल तेव्हा तुम्ही अल्ट प्लस स्पेस बार ही की वापरू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही सपोज मिनिमाइज विंडो केली, अल्ट प्लस स्पेस बार वापरून विंडो मिनिमाइज केली, ती जर परत मॅक्झिमाइज करायची असेल तर अल्ट प्लस टॅब ही की वापरून ती विंडो परत तुम्ही मॅक्झिमाइज आहे अशी करू शकता. क्लोज करण्यासाठी ती विंडो क्लोज करण्यासाठी तुम्हाला अल्ट प्लस F4 ही की वापरू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही या ठिकाणाहून सुद्धा क्लोज करू शकता. अशा पद्धतीने हे ऑप्शन्स आपण या ठिकाणी वापरून पाहिलेले आहेत. ओके, आता आपण या ठिकाणी परत रिटर्न जाऊयात या कीवरती. आता तुम्हाला या ठिकाणी दिसते सगळे ऑप्शन्स. आता आपण पेजचं बॅकग्राऊंडचं फॉर्मॅटिंग माऊसचा वापर न करता करून बघणार आहोत. ठीक आहे, आपण होम टॅबमधले ऑप्शन्स पाहिले होते, इन्सर्ट टॅबमधले पण एका दुसरा ऑप्शन पाहिला होता. आता सेम डिझाईन टॅबमधला एका दुसरा ऑप्शन पाहूयात, पण माऊसचा वापर न करता. आपल्याला माऊसचा वापर न करता डिझाईन टॅब ओपन करायची आणि त्यामधले ऑप्शन्स वापरून पाहिजे. तर त्यासाठी मी अल्ट की प्रेस करते. ठीक आहे, अल्ट की प्रेस केल्यानंतर मी इथं तुम्हाला ऑप्शन दिसतील. डिझाईन टॅबच्या खाली जी असा ऑप्शन आला म्हणून मी कीबोर्डवरची जी की प्रेस केली. ओके, जी की प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील बघा. म्हणजे पेज कलर अप्लाय करण्यासाठी तुम्ही PC वापरू शकता. त्यानंतर वॉटरमार्कसाठी PW, पेज बॉर्डरसाठी PB असे ऑप्शन वापरू शकता. ठीक आहे, मी या ठिकाणी PC अप्लाय करून बघते. इथं माझ्या कीबोर्डवरच्या की चालत नाही, मी फक्त इथं जस्ट क्लिक करते. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी सपोज मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी क्लिक केलं की तुम्ही सगळं काही माऊसचा वापर न करता करत असाल आणि एका दुसऱ्या ठिकाणी तुम्ही फक्त माऊसने क्लिक केलं तर तुम्हाला पुढचे ऑप्शन सुद्धा माऊसनेच करावे लागणार आहेत. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस फक्त कीबोर्डचा वापर करत असता तेव्हा तुम्हाला माऊसचा वापर कुठेच करता येणार नाही. अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी कीबोर्डचाच वापर करू शकता. मी परत अल्ट की प्रेस करते, जी.
आणि त्यानंतर आपल्याला सपोज इथं इफेक्ट्समध्ये जायचं आहे, तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा इफेक्ट्स, तर त्यामध्ये टी आणि ई प्रेस करावं लागणार. आपण मी टी ई प्रेस केलं, तुम्हाला इथं पेजचे इफेक्ट्स दिसतील, त्यामधला तुम्हाला हवा तो इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता मी या ठिकाणी एक इफेक्ट अप्लाय करून बघते. ओके, मी इथं हा इफेक्ट सिलेक्ट केला आहे आणि तो मी पेजला अप्लाय करेन. ठीक आहे, आता यामध्ये टाईप काहीच केले नाही, आपण या ठिकाणी टाईप करून घेऊया. टाईप केलेला ऑप्शन मी शिफ्ट प्लस नेव्हिगेशन बारने सिलेक्ट केला. मी परत अल्ट की प्रेस केली, जी टॅबमध्ये गेले, इफेक्ट्समध्ये गेले, टी ई प्रेस करून आणि त्या ठिकाणाहून तो इफेक्ट मी अप्लाय केला. ओके, आता परत मी अल्ट टॅब प्रेस केली, होममध्ये जायचे मला म्हणून मी एच प्रेस केलं. त्यानंतर मला साईज वाढवायची म्हणून मी एस प्रेस केलं. तिथे जाऊन मी माझ्या ह्याची 25 साईज टाईप केली, कीबोर्डवरची एंटर की प्रेस केली. ओके, त्याची साईज वाढलेली. आता मला त्याचा कलर चेंज करायचा म्हणून मी परत अल्ट की प्रेस केली, होम टॅबमध्ये गेले, कलर बदलायचा म्हणून FC प्रेस केलं आणि त्या ठिकाणाहून मला हवा तो कलर मी अप्लाय करू शकते. ओके, मला हवा तो कलर मी अप्लाय केला. आता मला त्याला बॉर्डर द्यायची म्हणून मी परत होममध्ये गेले, त्यानंतर परत मला बॉर्डर अप्लाय करायची म्हणून 3 नंबर प्रेस केला आणि मला इथं वेव्ड अंडरलाईन हवी आहे, वेव्ह अंडरलाईन म्हणून ती सिलेक्ट केली. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण हे एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस कीबोर्डचा वापर करत असता, आता सपोज मी या ठिकाणी कीबोर्डचा वापर करते फक्त अल्ट, त्यानंतर मी एच प्रेस केलं, पण आता मला इथं हे सेंटरला घ्यायचे तर मी पॅराग्राफ ग्रुपमध्ये जाऊन AC ऑप्शन अप्लाय केलं तर ते सेंटरला आलं. ओके, आता मी परत अल्ट की प्रेस करते, होम टॅबमध्ये जाते आणि मला आता AJ करायचे, पण मी चुकून माझ्याकडून मला माऊसची सवय असल्यामुळे मी सपोज डायरेक्ट AJ ऑप्शनवरती क्लिक केलं तर पुढचे जे ऑप्शन आहेत ना ते हायलाईट होणार नाहीत तुमचे, म्हणजे परतचं पण काम तुम्हाला माऊसच्या सहाय्याने तुम्ही करणार आहात. म्हणजेच या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं की ज्यावेळेस तुम्ही फक्त कीबोर्डचा वापर करून सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा फक्त कीबोर्डचाच वापर करा. चुकून सुद्धा माऊसच्या कर्सरकडे तुमचा हात नाही गेला पाहिजे, म्हणून माऊसचा कर्सर हा एका साईडला नेऊन असा स्तब्ध करायचा आणि त्यानंतरच तुमचे जे काही तुम्ही कीबोर्डच्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने काम करणार आहात ते काम तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला 1 बाय 1 जे काही ॲप्लिकेशन्स ओपन होणार आहेत त्या ॲप्लिकेशन्स ओपन होतील. ठीक आहे, म्हणजेच आपण कम्प्युटरमधले 2 डिव्हाइस खूप महत्त्वाचे असतात की जे कम्प्युटरला इनपुट पुरवत असतात. म्हणजे जर ते कम्प्युटरमध्ये नसतील तर कम्प्युटर हा काम करू शकत नाही. त्यामध्ये माऊस एक महत्त्वाचा आहे आणि कीबोर्ड. यापैकी जर कोणते एक नसेल तुमच्याकडे डिव्हाइस, म्हणजे माऊस नसेल तरी पण तुमचं काम थांबताना कामा नये आणि सपोज कीबोर्ड नसेल तरी पण तुमचं काम थांबू शकत नाही. म्हणजेच कोणतंही डिव्हाइस आपल्याकडे कमी जास्त असेल एका दुसऱ्या दिवशी तरी पण आपण काम करत राहणं याला ॲक्टिव्ह आणि स्मार्ट युजर असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण उद्याच्या भागामध्ये म्हणजेच उद्याच्या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत आपण काय शिकलो होतं तर शॉर्टकट शिकलो, त्याचबरोबर माऊसचा वापर न करता ॲप्लिकेशन ओपन कसं करायचं, क्लोज कसं करायचं हे शिकलो. पण आता उद्याच्या भागामध्ये आपण कीबोर्डचा वापर न करता म्हणजे फक्त आणि फक्त माऊसचा वापर करून एखादं ॲप्लिकेशन ओपन कसं करायचं, त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग कसं करायचं हे आपण उद्याच्या भागामध्ये शिकणार आहोत. ओके, एखादं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याचं बॅकग्राऊंडचं फॉर्मॅटिंग आपण शिकणार आहोत. ती फाईल फक्त आणि फक्त माऊसचा वापर करून सेव्ह कशी करायची ती शिकणार आहोत आणि ती फाईल क्लोज कशी करायची, मिनिमाइज, मॅक्सिमाइज हे फक्त माऊसच्या सहाय्याने आपल्याला येतं. पण काही वेळेस बरेच असे पॉईंट्स असतात की ते कीबोर्डचा वापर करून करायचे असतात, तर ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत की कीबोर्डचा वापर न करता सुद्धा आपण कोणकोणते पॉईंट फक्त आणि फक्त माऊसचा वापर करून करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण असे पॉईंट शिकलो की ज्याच्यामधून आपण माऊसचा वापर न करता आपला बटन किंवा आपली विंडो मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज करू शकतो. अल्ट प्लस स्पेस बार ह्या कीचा वापर करून मिनिमाइज केलेली विंडो जर मॅक्सिमाइज करायची असेल तर अल्ट प्लस टॅब ही की आपण प्रेस करतो आणि ती विंडो मॅक्सिमाइज करत असतो. ओके, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये एक शॉर्टकट माऊसचा वापर न करता कशा पद्धतीने करायचा हे शिकलो आहोत आणि एक नवीन शॉर्टकट की शिकलो आहोत, ती म्हणजे अल्ट प्लस F4. अल्ट प्लस F4 ही की प्रेस केल्यानंतर आपण कोणतेही चालू ॲप्लिकेशन बंद करू शकतो, त्याचबरोबर आपला कम्प्युटर किंवा आपला PC हा शटडाऊन सुद्धा करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद.